आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातमी। 17 दिवसानंतर आमरण उपोषण मागे घेण्याचा मनोज जरांगे यांचा निर्णय। 2 दिवस उपचार घेऊन पुढील दिशा ठरवणार, मात्र साखळी उपोषण सुरूच ठेवणार जरांगे यांची भूमिका। उपोषण केले हे 17व्या दिवसाचं स्थगित करतोय आणि याचं रूपांतर साखळी उपोषणात केले। इथंच रोज 4 मुलं इथं बसणार आहेत आणि राज्यभरातही मी आव्हान केलेलं की शांततेत साखळी उपोषण करायचे। आजपासून आंतरवली सराटीमध्ये साखळी उपोषण, राज्यातलं आमरण उपोषण थांबवावं जरांगे यांचं आवाहन। संचारबंदी हटवा, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना सोडावं जरांगेंची मागणी। 6 महिन्यांपूर्वी जरांगे कुणालाच माहिती नव्हते, आज तेच जरांगे शरद पवारांचेही बाप झाले। परभणीतल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। 6 महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं, सामान्यातला सामान्य व्यक्ती, पण आज शरद पवारांचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती। मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा अण्णा पाटील होऊ द्यायचा नसेल तर निवडणूक लढवावी, जालन्यामधून अपक्ष लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरावं, नाहीतर निवडणूक संपल्यावर कोण जरांगे पाटील अशी चर्चा सुरू होईल, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मनोज जरांगे यांच्यावर शिरूर, कासार आणि अंमळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जरांगे यांच्या आवाहनानंतर बीडमध्ये रास्ता रोको आंदोलन, जमावबंदीचे आदेश झुगारल्यानं गुन्हा नोंद। TV9च्या न्यूजरूममध्ये विविधता दिसून येते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून TV9 नेटवर्कचं कौतुक। आधीच्या सरकारमध्ये देश रिव्हर्स गिअरमध्ये होता, भारताच्या विकासाला गती देण्यासाठी आता गिअर बदलला हवा, पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर निशाणा। काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील यांचा राजीनामा, बसवराज पाटील आज भाजपमध्ये प्रवेश करणार। आज 11 वाजता बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश होणार। चौकशीला हजर राहण्यासाठी हिरानंदानी पितापुत्रांनी ईडीकडे वेळ मागितला। 4 मार्चपर्यंत वेळ मागितल्याची माहिती। फिमा कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी ईडीकडून तपास।